आधी शून्य ते शुभ्रवर्ण, मध्ये श्वेतरचिले जाण, अर्थ शून्य ते ताम्रवर्ण, प्रत्यक्ष जाड दिसतसे. महाशून्याचा वर्ण निळा, अव्यक्त तेजाचा ओतिला गोळा, ग्रासोने ठेला भोला, योगी डोळा पाहती. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातला श्लोक क्रमांक 12 याचं आजपासून आपण चिंतन करणार आहोत. आणि या श्लोकावर माऊलींनी ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 112 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. सर्वद्वाराणि संयम्य मनोवृद्धी निरुद्ध च मूर्ध्याध्यायात्मना प्राणमास्थितो योगधारणम. अर्थात सर्व इंद्रियांच्या क्रियांपासून निवृत्त होणं म्हणजे योग अवस्था आहे. इंद्रिय आम्हाला ओढत नेत आहेत आणि आम्ही इंद्रियांच्या पाठीमागं जातो आहे. आमचं मनही इंद्रियांच्या पाठीमागं जात आहे. मन इंद्रियांना ताब्यात ठेवू शकत नसेल तर ती योगाची अवस्था होऊच शकत नाही महाराज. सर्वेंद्रिय संयम्य, सर्व इंद्रियांचं दमन करता येत असेल तरच ती योगावस्था आहे. यालाच योग धारणा असंही म्हणतात. सर्व द्वार म्हणजे 9 द्वार सांगितलेले आहेत. 2 डोळे, 2 नाक, 2 नाकपुड्या, 2 कान, 1 तोंड, उपस्थ आणि गुदद्वार. 9 इंद्रिय सांगितले आहेत. आणि हे 9 इंद्रिय त्यातले 5 इंद्रिय तर ज्ञान इंद्रिय आहे महाराज. आधी ज्ञानाची प्रचिती हेच आणून देतात. विषय आणि त्याविषयीची वासना, विषयाचं ज्ञान झाल्यामुळेच वासना उत्पन्न होते, काम उत्पन्न होतो. ध्यायतो विषयाम पुंसा, विषयाचं ध्यान केल्यानंतर काम उत्पन्न होतो. ध्यायते विषयाम पुंसा संगमस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो अभिजायते. मग कामाची पूर्तता नाही झाली की राग उत्पन्न होतो. आणि कामामध्ये जर तृप्ती आली, समाधान झालं तर लोभ उत्पन्न होतो. म्हणून हे 3 प्रमुख वैरी म्हटलेले आहेत. काम क्रोध तथा लोभ त्रिभीर नरभै नरा. हे 3च घात करत असतात. आणि मग पुढचे जे आहेत त्याच्या अनुषंगाने येत असतात. मोह, अति आवड निर्माण झाली की मोह निर्माण होतो. मद, माझ्यासारखं आता कोणीच नाही, कारण उच्चतम याच्याची मी प्राप्ती केलेली अशी कॉलर टाईट करून जेव्हा मनुष्य बाहेर चालतो मद निर्माण होतो. मग आणि मद निर्माण झालं आणि जर प्राप्त झालेली ती अवस्था निघून गेली, प्राप्त अप्राप्त मध्ये गेलं आणि जर दुसरा त्याचा उपभोग घेत असेल तर मात्र मनामध्ये मत्सर उत्पन्न व्हायला सुरू होतो महाराज. या पायऱ्या आहेत षड्रूपीच्या. आधी काम, मग क्रोध, मग लोभ, मग मोह, मग मद, मग मत्सर. हे 6 धुवून टाकता आले पाहिजे. साधू होता आलं पाहिजे आम्हाला. इंद्रियांच्या सर्व क्रियांपासून निवृत्त होणं याला योग अवस्था म्हटलं असेल तर इंद्रियाचे चोचले पुरवणं आम्ही आधी बंद करायला पाहिजे महाराज. सर्व इंद्रियांची कर्म करण्याची वृत्तीच थांबवायची. सर्वात आधी चंचल मन जे आहे ते ताब्यात घेता यायला पाहिजे.
ते हृदयात स्थिर करता यायला पाहिजे, अंतःकरणात त्याला अंतर्मुख करता आलं पाहिजे, भगवंताच्या चरणी त्याला स्थिर करता आलं पाहिजे. सोपं आहे महाराज. अभ्यासेन तू कौंतेय, भगवंत सांगून टाकतात. कारण अर्जुन विचारतो, चंचलम ही मना कृष्णा प्रमाथी बलवदृढम तस्याम निग्रम मन्य वायुरीव सुदुष्करम. देवा, वावटळ बंदिस्त करावं असं मनाला ताब्यात घेणं इतकं सोपं नाही आहे. ते वावटळ जसं बंदिस्त करणं अवघड आहे, तसं मन ताब्यात घेणंही अवघड आहे. बुद्धी तर त्याच्याहून अवघड आहे. भगवंत त्याला पुष्टी देतात, नाकारत नाही अर्जुनाचं बोलणं आहे. असंशयम महाभाव मनोदुर्निग्रहम चलम. मनाला ताब्यात आणणं इतकं सोपं नाही अर्जुना, हे मी मान्य करतो भगवंत म्हणतात. परंतु त्यावर लगेच उपायही सांगतायत की अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. त्या चंचल मनाला थोडं थोडं शनै शनै उपरवेत बुद्ध्या, थोडी थोडी सवय लागून त्याला अध्यात्माकडे वळवावं लागतं. आणि एकदा ते त्याचं वैशिष्ट्य आहे, पहिली गोष्ट ते अध्यात्माकडं इतक्या सहजासहजी वळत नाही, स्थिर होत नाही. पण एकदा स्थिर झालं की परत ही माघारी घेत नाही, हेही तितकं शक्य आहे. अवघड आहे, अशक्य आहे असं नाही. अशक्य ते शक्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. सवय लावली की अवघड काहीच नाही महाराज. प्रयत्ने रगडिता वाळूतूनही तेल गळे. पण आम्ही संतवाणीचा अर्थ आमच्या सोपस्कर याच्यानं त्याचा अर्थ काढतो महाराज. की ठेविले अनंते तैसेची रावे, तुकोबारायांनी सांगितलंय ना. मग त्याला आणखी करण्याची काय गरज आहे? त्यांनी सांगितलं तसंच आम्ही वागतोय की ठेविले अनंते तैसेची रावे, चित्ते असू द्यावे समाधान, प्राप्त है पर्याप्त है. श्रद्धा ठेवता आली पाहिजे संतवाणीवर. तो आदर्श आम्हाला अंगीकारता आला पाहिजे. पण आम्ही आमच्या सोयीचे अर्थ काढून त्याच्याप्रमाणे ते वागतो महाराज. उगाच सुक्क पानं खाऊन तप केलेले नाहीत ध्रुव बाळानं. किटाणू मरतील, हत्या व्हायला नको म्हणून सुक्की पानं खाल्ले महाराज. इंद्रियांचं दमन केलं. आजही आपण यूट्यूबवर सर्च करा, दादा गुरु नावाचे महात्मा आहेत, त्यांच्याबरोबरच आम्ही परिक्रमाही केली, नर्मदा परिक्रमाची. 5 वर्ष झाले या महात्म्यानं अन्नाचा कण घेतलेला नाही महाराज. फक्त 200 ml मैयाचं पाणी आणि त्याच्यावर हा महात्मा जगतोय. आणि वेग इतका आहे चालण्याचा की मिलिटरी मॅन, पोलीस दल सुद्धा कमी पडतं त्यांच्याबरोबर चालायला. कुठून शक्ती येत असेल हो? आतापर्यंत पुराण वाचत असताना असं कसं शक्य आहे ही शंका मनात यायची. पण प्रत्यक्ष आम्ही अनुभवलं महाराज की हेही शक्य आहे. हे जर घडू शकतं तर ते का घडलं नसेल? श्रद्धावान लभते ज्ञानं तत्परा संयतेंद्रिया ज्ञानम लब्धा पराम शांती मचिरे नाधिगच्छति. यावर भाष्य करताना माऊली 112 क्रमांकाची उभी ज्ञानेश्वरी 8वा अध्याय त्यात भाष्य करतात. परी हे तरीच घडे, सहजासहजी घडणार नाही. जरी संयमाची अखंडे सर्वद्वारे कवाडे कडसती. अर्जुना, हे निवड घडणार नाही असं नाही, पण हे तेव्हाच घडेल ज्यावेळेस सर्व इंद्रिय जितेंद्रिय बनल मनुष्य, त्याच वेळेस हे शक्य आहे. परी हे तरीची घडे, जरी संयमाची अखंडे सर्वद्वारे कवाडे कळासती. इंद्रियांच्या द्वारातील निग्रहरूपी कवाडे बंद केली की ही गोष्ट घडेल हो. भगवंत म्हणतायत, मवाडपणे सांगतायत अर्जुनाला. योगी म्हणा अवघड नाहीये अर्जुना, थोडंसं अवघड आहे पण अशक्य नाहीये, होऊ शकतं. परी हे तरीची घडे, जरी संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे
कळासती आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.